आपली मागं अपेक्षा आहे. पेपरला असे मोठमोठे लेख येत आहेत की आपण नाही कुठलाच पालक म्हणणार नाही. मला सांगा आता बरं या मुलीकडे मी का अपेक्षा करू नये? लोकमत सरकार महाराष्ट्रात नंबर 1 पेपर त्या मुलीचा सत्कार करतोय स्टेजवर. आता मला सांगा बारावीला आम्ही का अपेक्षा करू नये? काय म्हणून चुकलं मला सांगा या बाबतीत? तर ते 10वीला सत्कार करून घेतलाय. आमची इच्छा आहे 12वी प्रयत्न कर. नाही आता नाही आलं तर ती एकदम डिस्टर्ब नाही झाली पाहिजे ना. मग मी हे ओळखलं पाहिजे की बाबा रे माझं तुमच्यामध्ये गट्स आहे. समजा तुम्ही 10वीला 35% मार्क घेतला तर लोकमत दारामध्ये देतो गेट लावून मध्ये दिलं तुम्हाला बाहेर जाऊन म्हणलं तुम्हाला तुमच्यामध्ये गट्स आहेत म्हणून तुमचा सत्कार झाला. यू आर नॉट आंडू पांडू. तुम्ही साधे विद्यार्थी नाहीये. लोकमत सारख्या ब्रँडेड पेपरला तुमचा पेपर एवढं मोठं नाव आहे लोकमतचं. त्या एवढ्या मोठ्या तुम्हाला एवढं मोठं सर्टिफिकेट त्यांच्या नावाचं मिळते. साधी गोष्ट लहानपणीच मला वाटतं हे टिकवता आलं पाहिजे. यश मिळालं की त्यापेक्षा हुरळून जायला पाहिजे. यश पचवता आलं पाहिजे. यश टिकवता आलं पाहिजे. सक्सेस आणखी पुढे घेऊन जाता आलं पाहिजे. एकदा सत्कार झाला की त्यांची जबाबदारी वाढते. लोकमत माझा 10वीला सत्कार केला असाच मी लोकमत परिवाराकडनं 12वीला पण सत्कार करून घेईल ही या हा संकल्प घेऊन जायला पाहिजे. तो मग या सत्काराला अर्थ. मला असं वाटतं बोलतो बरोबर आहे का? पटते का तुम्हाला? तर या सत्काराला अर्थ. मी परत आईवडिलांना सांगतो कृपा करून असं कृपा करून म्हणू नका की मी त्याच्या मनानं त्यानं सगळं निवडलं त्यानं जसं करत तसं करत खरं त्याला कळत नाही. तो 10वीला आपल्या जवळचे कोण पाहुणे त्याच्यानुसार तो ठरवत असतो. आपणच जर बेस्ट आपण त्याला ठरवू शकतो. त्याला पीसीबी घ्यायचं पीसीबी घ्यायचं त्याला मॅथ आवड जात असेल पीसीबी करतो तर मॅथ खूप 10वीचं मॅथ आणि 11th-12th मॅथ खूप डिफरंट आहे. ते विद्यार्थी 10वीच्या मॅथून ठरवतात की मला इंजिनिअरिंग करायचं आहे. पुढे बी आपल्याला माहिती किती अवस्था काय इंजिनिअरिंगच्या काय अवस्था आहेत ते मेडिकलच्या काय आहेत आपण ठरवून बसून विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे. कारण तुम्ही टॉपर आहात तुम्ही ते करू शकता तुमच्यामध्ये गट्स आहे म्हणून तुमचा सत्कार झालाय. थोडं आई कडक व्हा घरामध्ये. माझ्या सगळ्या ताईला सांगू इच्छितोय थोडं अर्धा तास वेळ द्या लेकरासाठी. त्याचं ट्युशन झालं का फक्त अर्धा तास वेळ द्या. नाही म्हणलं सवय लावा. 2 वर्ष फक्त स्वतःला सांभाळा. पुढचं जीवन तुमचं सुखी जाईल. तर पुन्हा काय करणे बघा. मी खूप सारे पालक बघतोय अक्षरशः 10वीला 99% वाली मुलं अक्षरशः पालक रडतात आमच्या विषयावर. 10वीला 99 होतो 10वीला 95 होते 10वीला 80 होते. मुलगा फेल झाला मुलाला मार्क कमी पडले हो का हो? मला सांगा 10वीला 80 असताना त्या मुलाला मला सांगा पुढे काय नाही झालं पाहिजे. कारण तो खूप कमी पडला तो डिस्टर्ब झाला टॅकवर्ड झाला त्याला वाईट मित्रमैत्री होते त्याला प्रॉपर मार्गदर्शन त्याला मिळालं त्याला आवडच निर्माण झाली नाही. ते काही आई आम्हाला भेटतात ते पालक आम्हाला भेटतात की सर माझा मुलगा अर्धा तास एका जागी बसत नाही 1 तास एका जागी बसत नाही. चुकीचं बोलता. तुमचाच मुलगा पिक्चर पाहायला गेल्यावर असं कोणते आहे ते विद्यार्थी 3 तास पिक्चर मध्ये अर्धा उठून सोडून पळत आला बाहेर? कधीच होत नाही असं का होत नाही? ते मुली आम्हाला भेटतात ते मुलं भेटतात सो मी खूप अभ्यास करते मी खूप अभ्यास करते लक्षात राहत नाही. मी कोणता पॅटर्न आहे नाही बघ ते तुम्ही मला बुद्धी द्यावा कधी मी तर एकदम चक्रावून जात असणार का? दीदी तुझी बुद्धी एवढी वीक असती भैया तुझी बुद्धी एवढी वीक असती. मला सांग 4 वर्षी पूर्वी पाहिलेला पिक्चर तुला जशाच आठवतो की रे 3 Idiots आणखी भाषण तुला ते तेव्हा का कसं आणखी आठवलं सगळं कसं आठवते मला सगळं ब्रेनचा बाहेर अभ्यास करा ना. ब्रेन काय सांगतो रे? ब्रेन असं म्हणतो का पिक्चर लक्षात ठेव फिजिक्स विसरून जा केमिस्ट्री जवळ गेलो नको बायोलॉजी असं म्हणतो का तुम्ही नाही. ब्रेन काय सांगतोय कोणती गोष्ट आवडीने कर त्याचं रिव्ह्यू बघ अभ्यासाची पद्धत असते आवडीने कर पूर्ण फोकस दे. तू बघ ना आपण कधी पिक्चर पाहायला गेलो आपण समजा आपण थांबलो कुणी एखाद्या माणूस समोर जात असेल पॉपकॉर्न घेऊन वगैरे 2-3 सेकंद आपल्या समोर थांबतो तरी आपण नो मॅनर्स भावसा म्हणतो आपण त्याला. आणि अभ्यास करताना आपल्याला शिकवत असताना आपण कसं बोलत असतो आपण कसा अभ्यास करतो. बिचारी मम्मी समोर त्या लेकरा समोर येऊन बसते लेक वाचून इकडे बघ तिकडे बघ धरून मान दाबा त्याची खाली. त्याला कळायला पाहिजे आहे की बाबा हे सोपं आहे का? मला सांगा काही तुम्हाला वाटते माझं घर स्लॅबचं आहे माझं घरी असं आहे मी सांगतो त्याला हे माहित नाही हे स्लॅबचं घर कसं तयार झालंय. जेव्हा आपली एक मोठ्या प्रमाणाची पिढी संपते ना तेव्हा कुठं तयार झालंय. त्याच्या वडिलांनी त्या घरावर पाणी नाही शिंपडलं त्या घरावर रक्त शिंपडलेलं असतंय हे कधी ते त्या घराला समजावं. पालकाची हीच अपेक्षा असते बाबा मी पहिलं गरिबीतून पुढे आलोय आता परत माझी लेकरं दिसू नये म्हणून ते बिचारा पालक कडक करत असतोय. हे लेकरांना कधी समजावं. मला असं वाटतं आपल्या मुलाला थोडी जाणीव पण करून द्यायला पाहिजे घरामध्ये की जे पैसे येतात ते कसे येत आहेत. की तर लेकरं असं वाटायला पाहिजे की ट्युशनची फीस भरायची क्लासची फीस भरायची शाळेची फीस भरायची. आमच्या घराच्या पाठीमागे झाड आहे पप्पा तोडतात संध्याकाळी आणतात भरतात. अरे बाबा ते बिचारा स्वतः स्वप्न वागणार ठेवतोय की बिचारी आई हॉस्पिटल जाते हो ती मेडिकल गोळ्या खूप आपला आजार घालत असते पैसे लागतील म्हणून. हे कधी आपल्या लेकराला समजावं.
की लेखा जाणीव कधी व्हायला पाहिजे. मग तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो बेटा की जाणीव ठेवून ठेवा यार. आता तुम्ही लहान नाहीये, आमच्या काळात तुम्हाला सांगून जमणार नाही, आईवडिलांच्या काळात सांगून तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला ठीक आहे तुमच्या नशिबानं तुमच्या पूर्वजन्मीच्या पुण्यात तुम्हाला चांगले आई वडील मिळाले. जी आई बघा मी मुलांना हेही सांगत असतो, सख्खी आई कशी ओळखायची, सख्खी आई म्हणजे सख्खी आई कशी ओळखायची, जी आई रागवते ती आपली सख्खी आई. हे साधं आहे कारण जे जळते ती ओरडणारच आहे ना, ती बिचारी कशी मला सांगा लोक बसलेली. म्हणजे तेव्हा आपली मम्मीने रागवलं की मम्मीला मिठी मारली, मम्मी सख्खी मम्मी आता मी तुझं ऐकणार असं इथं नाही, मम्मी आता मी तुझंच ऐकणार, तुला मी एक शब्द म्हणणार आहे. अरे दिदी करून तरी बघ, जीवनात तरी फेल होणार, जीवनात हे तर सोडून दे. सहज नीट क्रॅक करशील, सहज जेई क्रॅक करशील. तू फक्त एक गोष्ट करून तरी बघ, या एवढ्याच ऐकून तरी बघ काय ताकद या दोन देवामध्ये, मग तुला नंतर कळेल मग की काय हे देव आहे आमच्यासाठी. मग तू एक करून तरी बघ, तुझ्या डोक्यात आता इथून पुढे तू एक मम्मी म्हणली तसं करणार. मम्मी म्हणली दीदी तुझा टाइमपास होतोय, ठीक आहे मम्मी तुझं ऐकणार, हे करून तरी बघ. मग तुला काय ताकद आहे देवामध्ये. त्यात मी माझ्या जीवनामध्ये मला आठवतंय तुमचे आजकाल वडील म्हणजे बोल 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 वडिलांनी पण सांगू इच्छितो, पालकांनी थोडं कळलं पाहिजे करावं की भैया मी खाण्यापिण्याची लाड करतो, मी फालतू लाड करत नाही, अभ्यासात न लाड, हे म्हणलं पाहिजे पालकांनी. पालक म्हणायला तयार आहे तो. पालक मुलीला तर काहीच बोलत नाही. ते सगळ्या मुली जेवढ्या मुली बसतात सगळ्या मुलीला मम्मीचा राग येते पण पप्पा चांगले वाटतात. मम्मी म्हणे पप्पा म्हणे का, मम्मीला कळते किती टाइम पास करते, मम्मीला सगळं माहित असे काय किती वेळ वाया घालते, किती म्हणजे हे करत असते. पप्पा म्हणे चारतात, पप्पा बिचारा गेला की संध्याकाळी घरी येतो. कुणासेच पळतो बिचारा, मला सांगा तो जर नाही पळाला बिचारा मग काय खाणार. नाशिक राहू शकता का तुम्ही? हे कसं आदर्श आहे काही, ही मेट्रोपॉलिटन सिटी आहे, तिथं राहायला काय थोडे पैसे लागतात का? मला सांगतो बिचारा पळतोय, याची जाणीव ठेवा थोडी. मी थोडं मी सांगतोय की एवढ्या मी आई बसतात की ताई आमच्या एवढ्या सिरियल बघतात, एवढ्या सिरियल बघतात, एक सिरियल आमच्या काही सोडत नाही, एवढ्या सिरियल बघितला काय मिळालं नाही. तरी विचार आमचे काही पालक एक न्यूज सोडत नाही. तो एवढ्या न्यूज झाल्या मला सांगा, कोण प्रायमरी कोण मुख्यमंत्री झाले, सकाळी झाले दुपारी गेले संध्याकाळी आले, मला एक न्यूज सोडत नाही सगळा अभ्यास करतात. हे थोडं मला वाटतं 11-12 मध्ये आलं की टीव्ही थोडी बंद करून ठेवायला पाहिजे, थोडं मोबाईल आपले सायलेंट करून बंद करून ठेवायला पाहिजे. मला असं लेकर नसताना हे करावं पाहिजे. ही जर नवीन आपल्याला जर आपल्या घरामध्ये काही क्रांती करायची असेल या आपल्याला स्टेप्स घ्याव्या लागतील. आपण टीव्ही बघणार, आपण मोबाईलवर सिरियल बघणार, लेकरला अभ्यास करणार, कसं होणार. लेकरू जोपर्यंत जागा असेल तुम्हाला ते शेजारी बसावं लागेल तर तुम्ही आयडियल पॅरेंट आहात. लेकरू बारापर्यंत बसलं तर दोघांपैकी वाटून घेतलं पाहिजे. सोमवार मंगळवार बुधवार आई, गुरुवार शुक्रवार शनिवार पप्पा, दोघांनी वाटून घेतलं पाहिजे. रविवारी त्याला एक्झाम झाली, पेपर 2 तास अनालिसिस करू द्या, नंतर त्याला फ्री टाइम द्यावा. पुढचे 6 दिवस जीवापाड त्याला अभ्यास करू द्या. तर 2 वर्ष एवढी ताकद आहे. मी सांगतोय अहो काही मुलं, एक कळमचा एक मुलगा होता आमच्या क्लासला, कळमचा मुलगा, तर तो त्याची आई मला भेटायला आली. आता 2010 मध्ये त्याची आई मला भेटायला आली. सर मी भांडे घासते आणि सर माझ्या मुलाला थोडी फीस माफ करा. म्हणजे ठीक आहे तुमच्या मुलाला मी एवढी फीस माफ करतो, ठीक आहे सर तुम्ही मदत करा. ठीक आहे आम्ही तिला केली. आणि जी आई जो मुलगा त्याला म्हणा पुढच्या एक्झामला टॉपर आला की मी तुला ती फीस कंटिन्यू करणार आहे, नाही बघ तो लगेच पुढच्या एक्झामला पाहिला. मला सांगा जो मुलगा म्हणजे फीस भरायपेक्षा आई भांडे घासते, तो मला मागं लॉकडाऊनच्या आधी मला भेटायला आला. तर तो सेंटरमध्ये त्याला ऑडी गाडी होती, त्याच्या मागं 3 BMW गाडी होत्या त्याच्या रक्षणासाठी. तो एका कंपनीचा डायरेक्टर झाला, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं त्यानं. एवढी मोठी ताकद आहे. तुला किती पिढ्या तरी गेल्या असतील की कशावर मिळते, सगळ्या शिक्षण मिळते. तर किती होते किती दिवस त्याने अभ्यास केला, तो 2 वर्ष. 11-12 स्वतः सांभाळ. 11-12 नंतर लेकरांना सगळं कळते. 11-12 आपल्याला सांगायची गरज पडते, त्याला सगळं कळते, त्याला जाणीव होते. काही मुलीला असं वाटतंय की माझी मुली मला चांगला ड्रेस घेऊन देत नाही, काही मुलं वाटतं मला शूज घेऊन देत नाही, चांगला फोन. अरे बाबा मलाही मुलं आहे, कोणत्या वेळेला आवडत नाही की चांगले कपडे घेऊन द्यायला, प्रत्येक वेळेला आवडतात. तर त्याला माहिती आहे पुढचं मरण, उद्या क्लासची फीस भरायची, उद्या क्लास शाळेचा खर्च आहे, कॉलेजचा खर्च आहे, त्याला माहित असते बिचाऱ्यांना. म्हणून ते खर्च करत नाही, ते पुढचं वाचत असतात. कुठं भाजी स्वस्त मिळते, मी ते 10,000 रुपये वाचत असते, कुठं भाजी स्वस्त मिळते तिथून चलत जाते, कॅरी बॅग होते, तिथं माणसाला बार्गेनिंग करते, कुठं स्वस्त मिळते, बिचारी कुणासाठी करते, तुमच्यासाठी. लेखकांनी जाणीव पण ठेवायला पाहिजे. जो विद्यार्थी आता येणाऱ्या फ्युचरमध्ये जो विद्यार्थी सगळी जाणीव ठेवेल त्याची प्रगती आहे, तो विद्यार्थी पुढे जाईल. तुम्हाला असं वाटते तर काय करेल मग, सगळ्यांना फिक्स आहे. आता शिवप्रसंगी असं बोलायला नाही पाहिजे, पण तुम्हाला पुढची विधान तर मी तुम्हाला सांगायला लागलोय. आज आनंदाचा क्षण आहे, तुमचा सत्कार झालाय, तुमचा लोकमत परिवारानं तुमचा सत्कार केलाय.
आज खूप आनंदाचा क्षण आहे, पण पुढचे मी पण विद्यार्थ्यात मी मला सांगायला लागलो, कृपा करून 2 वर्ष फक्त स्वतःला सांभाळा, 2 वर्ष फक्त स्वतःला सांभाळा. 11th and 12th हे 2 वर्ष अजिबात ह्यावर करू नका. मग सर काय काय करावं आहे का वेळ बोलू का तुम्हाला तुम्ही? हे 2 वर्ष काय करायला पाहिजे म्हणजे आमचा रिझल्ट माझाही नंबर असंच मला मार्क पडले पाहिजे, या मुलासाठी माझाही मला खूप आला पाहिजे. 2 वर्ष काय करायला पाहिजे? मला असं वाटते 6 तास तुमचा क्लास असेल, 6 ते 7. आरसीसीटी मध्ये असेल तर आम्ही 7 तास क्लास करून घेतो की आम्ही फिजिक्स एक्स्ट्रा ट्रॅक लावतो, कारण फिजिक्स खूप साऱ्या मुलांना आवड जाते म्हणून. फिजिक्स केमिस्ट्री, फिजिक्सचे 3 ट्रॅक, केमिस्ट्री 2 ट्रॅक आणि बायोलॉजी 2 ट्रॅक आणि मॅथ्सचे 2 ट्रॅक. मॅथ घेतलं तर असे आम्ही 7 ट्रॅक दररोज घेतो. हे 7 ट्रॅक झालं की घरी गेले की अर्धा 1 तास ब्रेक घ्या. ब्रेक झालं की पुन्हा 6 तास प्लॅनिंग करा. 6 तास प्लॅनिंग कसं करा? 3 तास आज आणि काय शिकवलं, 3 तास आज आणि काय शिकवलं, त्या 3 तासामध्ये काय ब्रेन आपला 50 मिनिट ब्रेनचा खूप बारकाईने अभ्यास करतो. खूप वाचले ब्रेन बद्दल मी, ब्रेन कसं लक्षात ठेवतो, ब्रेनला काय लागतंय, ब्रेन कोणत्या गोष्टीला जास्त उत्तेजित होतो, ब्रेन कोणत्या गोष्टीमुळे. तर ब्रेन काय सांगते, फक्त 50 मिनिट फक्त ब्रेन आपला फोकस करू शकतो. 50 मिनिट झालं की 10 आता काय वाचलं ते लगेच रिवाइज केलं पाहिजे. अभ्यासाची पद्धत कशी असायला पाहिजे की आज वाचलं ते 10 मिनिटं स्वतः समजून सांगायचं. 50 मिनिट झालं, पुढच्या 50 मिनिट असं 3 तास आज काय सरांनी शिकवलं ते साही ट्रॅकला किती वेळ लागते ते वाचण्यासाठी आज शिकवलं 10 किंवा 15 मिनिट 20 मिनिट. हे असं दररोज अभ्यास दररोज करायचं 3 तास. पुन्हा अर्धा तास ब्रेक घ्या आणि पुन्हा 3 तासामध्ये एखादं बुक घ्या, आरसीसी बुकलेट्स घ्या आणि त्यातून ते क्वेश्चन सॉल्व करा. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की आरसीसी बुकलेटच्या बाहेर क्वेश्चन पडणारच नाही, हे माझं प्रॉमिस. आम्ही हा करू आपण देतो, कारण ते दरवर्षी मॉडिफाय करतो. मी एक त्याच्या बाहेरचा क्वेश्चन पडत नाही. मी जेई असो किंवा नीट एक्झाम असो, हे आमचं तुम्हाला प्रॉमिस असेल. ही एवढं केलं, हे 3 तास हे 3 तास अर्धा तास 6 ते 7 तास 7 तास डेली अभ्यास केला तर मग तुम्ही नक्कीच नीट जेई एक्झाम क्रॅक करू शकता. जर तुम्ही थोडे डिस्टर्ब झालात की नाही, विद्यार्थी पेंडिंग पडायला लागतात, कारण सांगायला लागतात. पालकांनाही सांगतो एका संडेला कारण ऐका, प्रत्येक संडेला कारण ऐकू नका. प्रत्येक एक्झामला जर त्याला नीटची एक्झाम करत असेल तर त्याला अबो त्याला 500 मार्क पडायला पाहिजे, 550 या रेंजमध्ये मार्क पडायला पाहिजे. तर जेई असेल तर अबो 270 च्या वरील मार्क पडायला पाहिजे. हे आपलं पॅटर्न वर्षभर असेल तर योग्य ट्रॅक आहे. थोडे कमी पडायला लागलं की आपण त्या टीचरला जाऊन भेटा, सर इथे ह्याला अवघड चालेल, इथे ह्याला अवघड चालेल. हे थोडं 2 वर्ष मोठे इतके मोठे मुलं झाले. आता मी हाँगकाँगमध्ये गेलो होतो, तिथं आपल्या क्लासची मुलं मला भेटले. तुला किती पेमेंट आहे त्याला विचारलं, तो सांगतो मला असं 3 करोड पेमेंट आहे. मी मला असं कोण मुलं आहे, मला सारी मुलं भेटलं. म्हणजे हे आज भारतामध्ये मला आवर्जून मला सांगावं असं वाटतंय, आज जगावर जवळपास 210 नेशन्स आहेत, जेवढे राष्ट्राध्यक्ष आहेत ते 90% भारतीय डॉक्टर त्यांची सेवा करतात. तुमच्या माहिती दिसतो म्हणजे भारतीय डॉक्टरला खूप म्हणजे बाहेर मागणी आहे तुमच्या माहिती. तर आपले डॉक्टर खूप चांगल्या प्रकारे म्हणजे ट्रीटमेंट देतात. असं लोकांना खूप जसं एमबीबीएस करून जरी जसं अप्लाय केला तुम्ही गुगलवर तुम्ही बघा लगेच तुम्हाला अमेरिकन कॉल येतात, किती ताकद आहे. काही लोक म्हणतात शिकून फायदा नाही, भयानक फायदा आहे, खूप ताकद आहे. फक्त आपण त्याच्यात टॉप राहायला पाहिजे. ऑलवेज रूम ॲट द टॉप फॉर द टॉपर्स. आपलं मी मला 7 तास प्लॅनिंग सांगितलं, 3 तास आज काय शिकवलं, अर्धा तास ब्रेक, 3 तास मार्क्स रिव्हिजन. ते दररोज 6 ते 7 तास अभ्यास करावा. टीव्ही अजिबात नाही, मोबाईल अजिबात नाही. तुम्ही दररोज असं दीदी तुला असं बघा सारखं त्याला ब्रेनला बोललं पाहिजे सारखं ब्रेनला सांगा तुला ऐकावं लागेल, तुला कळावं लागेल. मुलीने थोडं गुरगुर केले, मम्मीने जबरदस्त गुरु करायला पाहिजे. असं मम्मीने भिवून नाही द्यायचं कधीच. तुम्ही आई काय करते, मुली तिला माहिती आहे तुम्ही काही बोला की मुली जोरात ओरडते, आईला शांत आता बोलायचं तिला टेन्शन आहे. मग तिला कळते मुलीला मी ओरडले तुम्ही शांत. मग तिने एकदा ओरडली की आपण 10 ओरड आपण सुरू करायचं. मी काय तुला अभ्यास कर म्हणजे का, मी काय तुला काम लावले का, भांडे घास म्हणजे का, हे कर म्हणजे का, ते कर म्हणजे का, मी फक्त तुला अभ्यास कर म्हणजे. तिला काय तिला असं किती वाटते पाहिजे, माझी मम्मी किती खतरनाक आहे असं वाटलं पाहिजे तिला. मग बघा तुमच्याकडे नक्की प्रकाश होईल. नाही तर तुम्ही जर भिवून राहिला लागला, त्याचे किती मार्क पडला, तुम्ही अनालिसिस करत नाही, तुम्ही त्याला बोलत नाही, तुमच्या जवळ जात नाही, मग काही खरं नाही. मग आज सत्कार झाला, माझा 10वीला सत्कार झाला, आता मला काही झाले असं मला पॉईंट बघा. मी आधी सांगतो असा सत्कार 12वीमध्ये उड्या मारत फिरतात पुणे नाशिक शहरामध्ये. मी काय सांगतो कारण ते आता माझ्या वडिलांचं वय 94 वर्ष वय. आता आम्ही पंढरपूर पांडुरंगाचे खूप भक्त. आम्ही प्रत्येक 15 वारी करतो, एकादशी करतो. आम्ही सगळे आमचे वडील आमचे मागच्या 300 वर्षापासून आम्ही पंढरपूरची वारी करत असतो. आमच्या पंजोबा वगैरे आमच्या अण्णा सांगतात, वडील सांगतात, आमचे आजोबा करायचे, आता वडील करतात, आम्ही करत आहोत आता. तर आमचे वडील सांगतात की आमच्या घरी कधी पंढरपूरला चालले की पैसे नसले की आमच्या बहिणीकडे यायचे. लातूर आमच्या बहिणीचं घर आहे.
आईने पैसे दिली, बहिणीने पैसे दिले तर जायचे, पांडुरंगा तिथं शासन नाही भरायचे, हे पांडुरंगा म्हणायचे पैसे नसल्यावर, त्या जायला तिकीट नसायचे. जेव्हा मी कमवायला लागलो, मी त्याला कार घेऊन दिलो, मी त्याला कार, आता 94 वर्ष आहे, आणखी पंढरपूरची वारी सोडत 2-3 मित्र सोबत घेतात, मस्त पंढरपूरला प्रत्येक 15 वेळेला पंढरपूरला असतात. पंढरपूरला पहिले गेले की कुठे मठात झोपायचे, मी त्याला खास रूम घेऊन दिली होतं. मला सांग, असं सुख आपल्या लेकरास मिळालं पाहिजे. हे सुख कधी मिळेल? जर मी म्हणाली पैसाच महत्वाचा आहे म्हणून, परंतु लेकर आपलं घडलं पाहिजे, त्याच्यात गट्स आहे. ज्या मुलाचा 10वीला सत्कार होतोय, हे साधी गोष्ट आहे का? ते किती जीवनात मोठं व्हायला पाहिजे. जर आपण तो जो मागं पडलाय, सगळं 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 मी पालकांना बोलणार आहे, तर आईला बोलणार आहे स्पेशली. जर तो मागं पडला तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आता माझी वडील आज कुठल्याही पाहुण्याकडे जा, तुम्ही बोलून प्रत्येक घेऊन जातात, त्याला गेले काही पहिली पुढच्या नाव मिळते. 94 वर्ष वय असं सुद्धा आज कुठल्याच सोडत कोण मला असं पालक असं लेकरात सुख बी घेता आलं पाहिजे. एका ठराविक वयानंतर कोणी विचारत नाही तुमच्या किती मोठ्या बाबा किती पैसे, तुमच्या किती पैसे, कोणी विचारत नाही. हो, तुमची मुलं काय करतात? आपली मुलं म्हणजे आपली आयडेंटिटी होती एका ठराविक वयानंतर. तिसऱ्या पालकांना आवाहन करतो की ही जर आयडेंटिटी तयार करायची असेल आपल्याला पुढे लक्ष द्यावं लागेल. हे पुढचे 2 वर्ष आपल्या मुलासाठी आपल्याला 10-15 मिनिट वेळ द्यावा लागेल. त्याचे गट्स आहेत. तुम्ही बोलू नका, तुम्ही त्याला रागवत बसू नका. सोनारांच काढतो तुम्ही आमच्याकडे घेऊन या. त्या एक्सपर्ट जे तुमचे टीचर असतील त्या टीचरकडे त्याला घेऊन जावा. तुम्ही जावा, त्यांना भेटा, ह्याला समजून सांगा, असं म्हणा आम्ही तुम्हाला एवढी फीस दिली, मग तुम्ही का ह्याला तुम्ही त्याला बोला, तुम्ही त्याला त्या एक्सपर्ट टीचरला सांगायचा प्रयत्न करा. नक्कीच फरक पडत असतो, नक्कीच फरक पडतो. मी खूप मुलं पाहिले 10वीला 50-55% मुलं 690 मार्क घेते. आता एका मुलाला मी आता आमच्या क्लासेस सांगत होतो, एका 700 मार्क आहे. 10वीला किती 52% मार्क होते, 700, आणि 10वीला 52%. अरे मुलं अशी काय क्रांती, बाप रे बाप. तुम्हाला असं तुम्ही सांगाल पॅटर्न कुठे 7 तास अभ्यास करायचो, मित्र केलो नाही, मैत्री केलो नाही, कुणाचा ऐकलो नाही, फक्त अभ्यास करत बसलो, झाला असं. आता कर जीवन बरं झाला, तिथं नंबर लागला. पुढे एकदा नंबर आला पुढे पालक म्हणणार नाही. नाशिकला तर आम्ही एवढे डॉक्टर दिले, एवढे इंजिनियर दिले. मला वाटतं खूप कमी गाव असतील नाशिक जिल्ह्यामध्ये की आरसी डॉक्टर नसेल. इतकी हे विद्यार्थी लातूर यायचे, टॉपर व्हायचे. आता आम्ही ते याचं मेन कारण म्हणजे तेच की पालक म्हणायचं आम्हाला खूप लांब पडते लातूर, आमची परिस्थिती पण नाही आहे, तरी आम्ही ते शिकवायला लागलो. मग चला आपणच नाशिकमध्ये जाऊयात. नव्या यावर्षी ब्रांच काढली. जे लातूरला नोट्स असतील, जे लातूरला टीचर असतील, जे लातूरला एक्झाम पेपर असतील, ते सगळं आम्ही राबवला. कुठलाच प्रयोग करणार नाही. मागच्या 23 वर्षांनी आम्ही प्रूव्ह करून दाखवले. आम्हाला कुठला नवीन प्रयोग बी करायचा नाही. मी पण आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही बेस्टच देऊ. आम्ही आता काही विद्यार्थी क्लास अटॅच असतील मान्य, तरी तुम्ही आमचे डेमो लेक्चर करून बघा, आमचे टीचर बघा. त्या क्लासेस ताकद म्हणजे टीचर आहे. आमचे टीचर्स खूप भारी आहेत. मी तुला यावरून सांगतो, नोट्स खूप भारी आहेत, आमचे एक्झाम पेपर्स खूप भारी आहेत, आमची सिस्टीम खूप भारी आहे. मी एवढं तुला प्रॉमिस तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतोय. फक्त परत विद्यार्थ्यांना सांगू इच्छितोय की फक्त आपल्या आईवडिलांची ओळख ओळखा, तर ह्या चकचकीत दुनियेत राहू नका. फक्त 2 वर्ष लेकरांना खरंच आपल्या वयाच्या मुलांना खरंच कळत नाही. त्याला खूप ते खूप म्हणजे हळवे असतात मुलांना. त्याला थोडी जर काही 1-2 टॉपिक जरी आवड गेले तर पुन्हा त्याचं मन लागत नाही. पुन्हा त्याला सायन्स नको वाटते, पीसी नको वाटते, पीसी नको वाटते. मी स्वतः खूप साऱ्या मुलांना जवळून पाहिले. तर कृपा करून थोडं पालकांनी सुरुवातीला लक्ष द्यावं, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितोय. आईने जिजाबाईचा रोल प्ले करावं, वडिलांनी पण दिदीचे खाण्यापिण्याचे लाड करावं. दिदीला सांगितलं पाहिजे माझ्या पप्पा राग येतो, माझ्या पप्पाचा राग खूप बेकार आहे, तर तिला ते डोक्यात बसलं पाहिजे. नाका येत असलं तिला बोलतो नका 2-3 दिवस. मार्क काही पालक म्हणजे खूपच हे असतात, बोलायचं तिला कळालं पाहिजे पप्पा राग आला मला मार्क कमी पडतात म्हणून. मी अभ्यास तिला कळालं पाहिजे. घरात टीव्ही बंद करा, मोबाईल फोन थोडं दूर राहा. एवढे आपण सेलिब्रिटी, एवढे मुख्यमंत्री आहे, एवढे प्राईम, काय मिळत नाही आपल्या जीवनामध्ये. आपल्या जीवनामध्ये प्रगती आपल्यातूनच होत असते. आपल्यालाच प्रगती करावी लागते. आपल्याला बाकीचे कोणी आपल्या जीवनात प्रगती करू शकत नाही. आपला पाल्यच आपल्या जीवनामध्ये प्रगती करणार, आपला पाल्यच आपल्या जीवनात पुढे येणार आहे, आपला पाल्यच आपल्या जीवनाला, आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला आकार देणार आहे. जसं मी असेल, डॉक्टर राजू वागरे सर असतील, डॉक्टर राजू वागरे सर KM कॉलेज मुंबई, इथं ते वडील शेतकरी. किती मला आठवते राजू सर असं पहिल्या बेंचवर आमच्याकडे बसायचे. प्रत्येक एक्झाम तेच टॉप असायचे, प्रत्येक एक्झाम. म्हणजे असं एक ब्रँड झालं पाहिजे आपण. आणि फक्त 2 वर्ष जर थोडं लक्ष दिलं तर मला वाटतं काही कमी पडणार नाही. एवढी मी पालकांना सांगू इच्छितोय. आणि एकच बघा, पालकांची ओळखण मुलांनी परत ओळखली पाहिजे. परत सांगतोय, एखादा मुलगा काही पालक स्वतः पालकांनी वडिलांना स्पेशली सांगतो, तुम्ही कसं कमवता ते मुलांना सांगत राहा. हे पैसे आले, हे